नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु माहेर या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वामीदास आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयावरती सध्या आपण निरूपण ऐकत आहोत. मागच्या निरूपणामध्ये गुरुचरित्रातील द्वितीय अध्याय जो संदीपक आख्यान म्हणून प्रसिद्ध आहे, त्यामध्ये गुरुवरती असलेली दृढ निष्ठा, भक्ती आणि त्याचं मिळालेलं फलित याबद्दल आपण जाणून घेतलं. आपल्यापैकी कोणी तो भाग पाहिला नसेल तर निश्चितपणे तो आपण पाहून घ्या. आजच्या भागामध्ये अंबरीश आणि दुर्वास यांची कथा एकादशी व्रताची 3ऱ्या अध्यायामध्ये येते. परंतु त्या कथेला जाण्यापूर्वी या अध्यायामध्ये गुरुभक्तीबद्दल जे काही सांगितलेलं आहे ते एकदा आपण पाहूया, कारण आपला मूळ विषय हाच आहे की गुरुचरित्रातील गुरुभक्ती. त्यामुळे ह्या अध्यायामध्ये आपण काय जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत ते आपण पाहूया. असं एक निदर्शनास येतं वारंवार की गुरु ह्याविषयी आपल्याला पूर्ण नीटशी माहिती नसल्यामुळे, गुरुचा अधिकार आपल्याला कळत नसल्यामुळे बरेचदा आपल्या हातून अनेक प्रमाद घडतात. त्यामध्ये एखाद्या गुरुनी आपल्याला काही सांगितलं, मुळात त्यांना आपण गुरु मानलंय की नाही इथपासून सुरुवात होते. मग असं जर मानलं असेल कोणाला गुरु आणि त्या गुरूंनी जर आपल्याला काही सांगितलं करायला, तर त्याच्यामध्ये आपण ते खरोखर मनापासून करतो का? त्याच्यामध्ये किती शंका कुशंका आपण घेत असतो? खरंच दृढ संकल्प आपण करतो का? कारण मागच्या एका भागात आपण पाहिलेलं आहे की सत्य संकल्प श्री गुरुनाथ असं म्हटलेलं आहे. म्हणजे खरा जर सत्य संकल्प कुठला असेल तर ते म्हणजे सद्गुरू आहेत. आता सत्य संकल्प आणि असत्य संकल्प म्हणजे काय याविषयी थोडंसं जाणून घेणं आवश्यक आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं म्हटलेलं आहे. मग ब्रह्म सत्य आहे आणि हे सर्व जे दृश्य अदृश्य आपल्याला जग आहे की जे आपल्या पंचेंद्रियांनी ज्ञात होतं ते सर्व मिथ्या आहे. याच्या पलीकडे जाऊन ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय सुंदर सांगितलं की हे दृश्य जग जरी आपल्याला भासमान असलं, हे जरी मिथ्या असलं तरी ह्याला मिथ्या मानून चालत नाही, कारण आपण सातत्याने ह्याच जगामध्ये वावरत असतो. हा स्थूल देह जरी आपण मिथ्या मानला तरी देखील ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की आपल्याला ह्या देहाच्या माध्यमातूनच मोक्ष मुक्ती आणि परमेश्वरापर्यंतचा प्रवास पूर्ण करायचा आहे. हे देह हे सुद्धा आपलं एक साधन आहे. त्यामुळे त्याला मिथ्या न मानता, जरी तो मिथ्या असला तरी तसं न मानता आपण त्याचा साधन या दृष्टीने उपयोग करून घ्यावा. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचं थोरपण हे आजही वारंवार अधोरेखित होताना दिसतं. आता आपण आपल्या विषयाकडे येताना गुरुनाथ हे सत्य संकल्प आहेत, म्हणजे मग आपण काय करतो? आपण गुरुकडे काय मागतो किंवा परमेश्वराकडे काय मागतो ह्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहावं लागेल. परमेश्वराकडे आपण मागितलं की परमेश्वरा, मी सायकलवरती हिंडतो तर मला टू व्हीलर मिळू दे, टू व्हीलरवर हिंडतो तर मला कार मिळू दे, कारमध्ये हिंडतो तर मला शेजारनं पाजारनं जाणाऱ्या जेव्हा गाड्या दिसतात तेव्हा ह्याच्यापेक्षा चांगली बेटर कार मला मिळू दे, उत्तम राहायला मला घरदार मिळू दे, माझ्या नोकरीचं बघ, माझ्या लग्नाचं बघ, माझ्या मुलाबाळांचं बघ, त्यांच्या शिक्षणाचं बघ, त्यांच्या लग्नाचं बघ, नातवंडांचं बघ. या सगळ्या ज्या आपल्या ऐहिक मागण्या आहेत, या सगळ्या ऐहिक मागण्या ह्या नश्वरच आहेत. मग आता हे जर सगळं नश्वर आहे आपल्या सकट, तर मग सत्य काय आहे? तर ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे परमात्मा. ह्या परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये आहे. पण हा जो सत्यची ही संकल्पना आहे किंवा सत्य जे आहे ते आपल्याला समजत नाही. मग आपण कुठली गोष्ट सुरुवात करताना गुरुजी आपल्याकडनं काय करून घेतात? आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची, तर त्या सत्यनारायणाच्या पूजेतनं सुद्धा काही ऐहिक मागण्या मागितल्या जातात. त्यामध्ये पारमार्थिक, पारलौकिक आणि परमेश्वर सद्गुरूच्या विषयीच्या मागण्या किती असतात याचा खरोखर आपण विचार करायला पाहिजे.
मग या ऐहिक मागण्यामध्ये यशम देही, धनम देही, ज्ञानम देही, द्विषोजेही, पुत्रान देही, मोक्षान देही, सर्वान कामांच देही मे, असं आपण वारंवार परमेश्वराला सांगतो. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण म्हणतो अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम. परमेश्वरा, मी दुसरे कोणालाही शरण जात नाही, केवळ तुला शरण आलेलो आहे. आणि मग मला लोक भेटतात आणि ते म्हणतात की स्वामींवरती आमचा प्रचंड विश्वास आहे, 100% आम्ही स्वामींना शरण आहोत. पण मला मध्ये कोणीतरी भेटलं म्हणले आणि ते म्हणले की माझे वडील खूप चांगली पत्रिका बघतात, बघू तुमची पत्रिका, आम्ही तुम्हाला काहीतरी मदत करतो. आणि मग त्या बिचाऱ्या माणसानी, देवभोळ्या माणसानी, श्रद्धा असलेल्या माणसानी ती पत्रिका दाखवली. त्यांनी सांगितलं की तुमच्या वडिलांना एक 6-7 महिन्यानंतर असं काहीतरी आजार होण्याची शक्यता आहे आणि तुमची 7.5 चालू आहे आणि मग तुमचा दुसरा जो ह्याच्यातला टप्पा असतो तो फार कठीण असतो. आणि असं सगळं सांगितल्यानंतर हा देवभोळा माणूस, त्याच्या मनामध्ये किंतु परंतु उत्पन्न व्हायला सुरुवात झाली. म्हणजे आधी जे निशंक मन होतं त्याच्यामध्ये शंका यायला लागल्या. मग आधीचे निर्भर मन होतं ज्याच्यामध्ये भय नव्हतं, अशा निर्भय मनामध्ये देखील भय उत्पन्न व्हायला लागलं. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा माझं असं मनापासून म्हणणं आहे लोकांना की सत्य संकल्प सद्गुरुनाथ हे जर गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे, या एकाच ओवीवरती जर आपण आपलं सारं आयुष्य त्याप्रमाणे घालवण्याचा प्रयत्न केला तर गुरुनाथांना कळतं ना, तुम्ही शरण गेलात त्यांना, अनन्य भावे तुम्ही त्यांना शरण गेलात. तर सद्गुरुनाथांना हे समजत नाही का की आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय, आपले अनंत मागचे जन्म आणि अनंत पुढचे जन्म हे सारे सद्गुरुनाथांना माहिती आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम, मी जर तुलाच शरण आलोय, इतर कोणालाही शरण गेलो नाही, तर त्या पत्रिका बघणाऱ्याला कशाला शरण जायला पाहिजे? आपल्या आयुष्यामध्ये नाही त्या गोष्टी कशाला ओढून घेतल्या पाहिजेत? चालू क्षण आपल्याला जगता येत नाही धडपणे, आणि आपण 5-6 महिन्यानंतर काहीतरी घटना घडणार आहे आपल्या आयुष्यात, त्याची चिंता आत्ता करायला लागतो. मग इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे की वरी इज इंटरेस्ट पेड ऑन ट्रबल बिफोर इट इज ड्यू. मग अशा परिस्थितीमध्ये ते दुःख प्राप्त होण्याच्या आधीच तुम्ही आज दुःखी झालेला आहात. आणि या सगळ्या युनिव्हर्सला, या सगळ्या ब्रह्मांडाला तुम्ही तुमच्या विचारातनं काय संकेत पाठवताय की असं माझे 7.5 चालू आहे आणि दुसरा काळ, त्याच्यातला दुसरा टप्पा फार अवघड जाणार आहे. मग तो जाणारच अवघड, कारण तुम्ही वारंवार हेच संकेत बाहेर पाठवत आहात. माझ्या वडिलांचं 6-7 महिन्यांनी, 8 महिन्यांनी असं होणार आहे. तुम्ही जर हेच संकेत, सारखे हेच विचार तुम्ही प्रोजेक्ट करत असाल ह्या ब्रह्मांडामध्ये, तर तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यातनं परत येण्याची? म्हणजे त्यांनी ते रिफाईन करायचे आणि ब्रह्मांडाने परत तुमच्याकडे चांगले विचार पाठवायचे, अशी काही योजना नव्हे. चांगले विचार बाहेरनं आत येत नसून आतून बाहेर जायला पाहिजेत. बाहेरनं फक्त तुमच्या पंचेंद्रियातनं तुम्हाला चांगल्या गोष्टींचं ज्ञान होतं, पण विचार बाहेरनं आत येत नसून विचार आतमध्येच उत्पन्न होणं हे आवश्यक आहे. सत्य संकल्प सद्गुरुनाथ या विषयावरती आपण तासनतास बोलू शकतो, परंतु याच्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये हे सांगणं आवश्यक आहे की ज्या वेळेला तुम्ही अनन्य भावाने, अनन्य भाव म्हणजे इतर दुसरा कोणताही भाव नाही, अनन्य भावाने ज्या वेळेला आपण सद्गुरूंना शरण जातो, त्यावेळेला इतर कोणतेही विचार आपल्या मनामध्ये येता कामा नयेत. मागे मला एक ताई भेटल्या आणि त्या मला म्हणल्या की तुम्ही पत्रिका बघता का हो? मी त्यांना स्पष्ट सांगितलं की आत्तापर्यंत आम्ही कोणालाही पत्रिका दाखवली नाही. पत्रिका काय हेच मला माहीत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही पडत नाही. मग माझ्या मनामध्ये असा विचार आला की त्या मला म्हणताना असं म्हणत होत्या की मी सातत्याने स्वामींचा जो मंत्र आहे, निर्भय हो निशंक होई मनारे, हा मी 24 तास म्हणत असते. मग माझ्या मनामध्ये हा विचार आला. मी त्यांना हा प्रश्न विचारला की त्यातले पहिले 2 शब्द काय आहे? निर्भय हो निशंक होई मनारे. मग निर्भय म्हणजे काय? तुम्ही भयरहित आहात, म्हणजे तुम्हाला भय जरी उत्पन्न झालं तरी तुम्हाला त्याचं भय वाटत नाही. भयावह परिस्थिती जरी उत्पन्न झाली आणि तुमचा स्वामींवरती विश्वास आहे, दत्त महाराजांवरती विश्वास आहे, तुमच्या जे काही इष्टदेवता आहे त्यांच्यावरती विश्वास आहे, गुरुवरती विश्वास आहे, तर तुम्हाला ते भय का बरं उत्पन्न झालं पाहिजे? प्रतिक्षिप्त क्रियेतनं उत्पन्न होणारं भय आणि मनातनं उत्पन्न होणारं भय याच्यामध्ये फरक आहे. कोणीतरी समोर येऊन
आपल्या डोळ्यामध्ये मिरचीची पूड टाकते, तर प्रतिक्षिप्त क्रियेतनं निर्माण होणारं भय हे वेगळं, आणि एखादा प्रसंग माझ्यावरती गुजरणार आहे असा विचार करून माझ्या मनामध्ये निर्माण होणारं भय हे वेगळं. मग हे निर्भय होणं म्हणजे काय? तर परमेश्वरावरती जर तुमची श्रद्धा असेल, तुम्ही अनन्य भावे सद्गुरूंना शरण गेलेला असाल, तर तुम्ही निर्भयच व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, पहिलं निर्भयता आणि दुसरी गोष्ट आहे निश्शंकपणा. मग हा निश्शंकपणा म्हणजे मनामध्ये कोणताही किंतु परंतु नाही. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही समजा एखादी उपासना करत आहात. आता कित्येक लोक माझ्या हातून झालेलं गुरुचरित्राचं सार वाचतात. मग हे सार वाचताना तुम्ही केवळ मला सांगण्यासाठी वाचूच नका. मला दाखवायचंय का तुम्हाला की तुम्ही हे सार रोज वाचता? त्याची काही आवश्यकता नाही. मी कोणीही नाही. मी दत्त महाराज आणि तुमच्यामधला मध्यस्थ नाही. त्यामुळे मध्यस्थाची पूजा करणं थांबवा. दत्त महाराज आणि तुम्ही थेट एकमेकांशी जोडलेले आहात. दत्त महाराज कोणाच्याही आयुष्यात उगाचच येत नाही. इतर सर्व इष्टदेवता आणि तुमची कुलदेवता हे सातत्याने तुमच्या बरोबर असतात. पण ज्या वेळेला तुमची आध्यात्मिक प्रगती होते आणि तुम्ही मोक्षमुक्तीच्या दृष्टीने वाटचाल करायला लागता, थोडंफार वैराग्य मनामध्ये उत्पन्न होतं तुमच्या, आणि भक्तीच्या काही पायऱ्या तुम्ही चढता, त्याच वेळेला दत्त महाराज हे तुमच्या आयुष्यामध्ये येतात. आणि ते होऊन येतात तोपर्यंत तुम्हालाच प्रेरणा होणार नाही, तुम्हालाही इच्छा होणार नाही. आणि जेव्हा होते त्यावेळेला निश्चित समजावं की ते स्मरण मात्र संतुष्ट असल्याने आपल्या आजूबाजूला आहे. मग असे दत्त महाराज ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये येतात, आपण त्यांची भक्ती करायला लागतो, त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला हे दोन शब्द आठवले पाहिजेत कायमस्वरूपी. ते म्हणजे निर्भयता आणि निश्शंकपणा. स्वामी महाराजांनी देह ठेवताना हे वारंवार सांगितलेलं आहे. म्हणजे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. अनन्याश्चिंतयन्तो माम ते जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. याच्यातला सगळ्यात महत्वाचा, आजच्या निरूपणातला महत्वाचा भाग म्हणजे अनन्याश्चिंतयन्तो माम. जो अनन्य भावे मला शरण येतो, अनन्य भावाने माझं चिंतन करतो, चिंता नव्हे चिंतन करतो, त्याचा योगक्षेम मी चालवतो. हेच परमात्मा श्रीकृष्ण योगेश्वर यांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं. त्याचा पुनरुच्चार स्वामी महाराजांनी केला, साईबाबांनी देखील केला. हे सर्व संत महंतांनी आपल्याला त्याच दिशेने निर्दिष्ट केलेलं आहे. मग असा अनन्य भाव आपल्यामध्ये आहे का? आपण जे काही करतो, देवाची पूजा करतो म्हणा, आपण काही वाचन करतो, स्तोत्र पठण करतो, मंत्र पठण करतो, हे सगळं करत असताना आपल्या मनामध्ये गुरुविषयी खरोखर तेवढं प्रेम, भक्ती आणि अनन्य भाव हे उत्पन्न झालेले आहेत का? हे एकदा आपलं आपण तपासून पाहणं आवश्यक आहे. त्यासाठी देखील लोकांना पत्रिका दाखवायला जाऊ नका की बघा माझ्या पत्रिकेमध्ये गुरु योग आहे का, गुरु शिष्य योग आहे का, मला गुरुची प्राप्ती होणं. काही आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. गुरुचं अवतरण आपोआप होतं. गुरु सातत्याने आपल्या बरोबर आहेत. दत्त महाराजांनी 24 गुरु केले याच्याबद्दल तर मला निरूपण करायचंच आहे. एकनाथ महाराजांनी त्यांच्या 11व्या स्कंधावरती भागवताच्या टीका करताना इतकं सुंदर ह्याच्याबद्दल 6वा, 7वा, 8वा अध्याय आणि इतर याच्यामध्ये इतकं सुंदर लिहिलेलं आहे की त्याच्यावरती भविष्यामध्ये सविस्तर निरूपण करण्याचा माझा मानस आहे. ह्यात आपल्याला हे पाहायचंय की अनन्य भाव, निर्भयता आणि निश्शंकपणा हे खरोखर आपल्या मनामध्ये आहे का? हे वारंवार स्वतःला विचारा. दिवसात अनेक वेळा विचारा. कारण दिवसात अनेकदा आपल्या मनाची स्थिती ही दोलायमान होत असते. हे करू का ते करू ह्याच्यामध्ये आपण लोकांचे सल्ले घेतो. मन आपलं काहीतरी सांगत असतं. मनाची द्विधा परिस्थिती असते. आणि आपण इथे तपासून पाहणं आवश्यक आहे की खरोखर आपण आपल्या गुरूंना, ज्यांना कोणाला आपण गुरु मानतो त्यांना खरोखर अनन्य भावाने आपण शरण गेलोय का? आपलं मन निर्भय आहे का, निश्शंक आहे का आणि अनन्य आहे का? ह्या 3 आपल्या जर अवस्था या कायम राहत असतील तर मात्र आपण भक्ती मार्गामध्ये अतिशय चांगल्या स्तरावरती प्रगती करत आहोत असं म्हणायला हरकत नाही. आता गुरुचरित्राकडे परत येताना आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे की 3ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा नामधारक याला सांगताना सिद्धमुनी यांनी काही ओव्यांचा उल्लेख केलाय. अतिशय सुंदर आणि आपल्या आजच्या निरूपणाला
साजेशा किंवा त्याला संयुक्तिक अशा त्या ओव्या आहेत. त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. थोडंसं मला वाचावं लागेल, मला ते पूर्ण पाठ नाहीत किंवा वाचताना काही चुका होऊ नयेत म्हणून मी त्या वाचतो. त्यांनी असं सांगितलं की ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती. आपण इथंच थांबू. ज्याच्यापाशी दृढ भक्ती नाही त्याला सदैव दैन्य, दैन्य म्हणजे ही प्रापंचिक दैन्याची अवस्था नव्हे. दैन्य हे मानसिक पण असू शकतं, हे बौद्धिक दैन्य पण असू शकतं, हे ऐहिक दैन्य पण असू शकतं, हे पारमार्थिक दैन्य पण असू शकतं. सर्व प्रकारचं एक होलिस्टिक प्रकारचं दैन्य त्याला भोगावं लागतं जर त्याची सद्गुरूंवरती दृढ भक्ती नसेल तर. ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती. आणि मग माणूस काय करतो? श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. मग आपण काय करतो? गुरुलाच बोलायला लागतो किंवा परमेश्वराला बोलायला लागतो की देवा, मी तर तुला सांगवतो, मी तर चांगलंच वागतो, कोणाचंही वाईट करत नाही, तरी पण माझ्या वाट्याला हे दुःख का? मग असं का? मी तुमची एवढी भक्ती केली. संपला विषय. ज्या वेळेला आपण म्हणतो की देवा मी तुमची एवढी भक्ती केली, त्यावेळेला अनन्य नाही. अनन्य म्हणजे एखाद्या पाण्याच्या ग्लासमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही साखर टाकलीत किंवा मीठ टाकलं, ते विरघळलं, तर तुम्हाला ते तुमच्या जोपर्यंत तुम्ही चव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की ते त्यात विरघळलेलं आहे. म्हणजे त्याचं स्वतःचं अस्तित्व उरत नाही, ते त्याच्यामध्ये समरस होऊन जातं. तशी आपली अनन्य भावभक्ती ही परमेश्वराप्रती, आपल्या गुरूंप्रती आहे का, हे तपासणं आपल्याला आवश्यक आहे. आणि हे जर नसेल तर आपण काय करतो? अविद्यामाया वेष्टून म्हणजे आपल्या अज्ञानामुळे आपल्याला ह्या सर्व परिस्थिती, वी कॅन कॉम्प्रिहेंड ओनली दोज थिंग्स विच आर विदिन आवर लिमिट. कानांनी तेवढंच ऐकायला येतं ठराविक डेसिबल पर्यंत, डोळ्यांनी तेवढंच दिसतं जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढंच. इथे बसलोय आणि मला मुंबईचं काय चाललंय हे दिसतंय, हे शक्य नाहीये, कारण प्रत्येक गोष्टीला आपल्या पंचेंद्रियांना लिमिटेशन्स आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ही जी अविद्या आणि माया या दोन्हीचा संगम आपल्या आजूबाजूला आपल्यामध्ये आहे, त्यामुळे आपण काय करतो? मूर्खपणा करून परमेश्वरालाच बोल लावायला सुरुवात करतो की मी एवढं केलं, त्यातही मी पण आहे, अनन्य भाव नाही. देवानी सांगितलं, गुरूंनी सांगितलं, अजून काय तुम्ही उत्तम ग्रंथांमध्ये वाचलं ते तुम्ही फॉलो करायला लागला, तर मग तिथे अनन्य भाव जर नसेल तर हे असं घडतं आणि आपण उलट देवालाच बोलायला लागतो किंवा गुरुवरती बोल ठेवतो. संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी, तेणे गुणे हा भोग भोगेसी नाना कष्टे व्याकुळित. दत्त महाराज, स्वामी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. ह्या दैवताला काय शक्य नाही मला सांगा? मग अशी पत्रिकेच्या विषयामध्ये, पत्रिकेत काय हो? ग्रह तारे आहेत ना, ग्रह आहेत ना. तारे म्हणजे सूर्य हा तारा आहे, म्हणून ग्रह तारे आहेत त्याच्यामध्ये. आणि मग हे जे ग्रह आहेत याचा उत्पत्ती कोणी केली? ग्रह कोणी बनवले? त्या अचाट दिव्य प्रचंड मोठ्या आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरच्या शक्तीने हे सगळं बनवलं. त्याला आपण हिंदू धर्मामध्ये परमेश्वर म्हणतो, परमात्मा म्हणतो. आणि ह्या सगळ्याचं ज्ञान आपल्याला कोण करून देतं? सद्गुरुनाथ करून देतात. तुम्हाला जर काहीच आत्ता शास्त्राचा, सायन्सचा काही पुरस्कार झालेला नसता, तुम्हाला सांगितलं असतं की पृथ्वीच्या पलीकडे अमुक अमुक ठिकाणी शनी ग्रह आहे, त्याला शनी म्हणायचं, तुम्ही काय केलं असतं? वा वा, हे सगळं तुम्ही सिद्ध करा. मग ज्यांनी सिद्ध केलं, दुर्बिणीतनं तुम्हाला दाखवलं किंवा काय मोठ्या दुर्बिणीतनं तुम्हाला ह्याचे फोटोग्राफ्स घेऊन दाखवले आणि सांगितलं की बघा हा ग्रह असा असा आहे, इतक्या अंतरावरती आहे, मग तुम्ही विश्वास ठेवता का नाही? मग त्याच माणसाने पुढे सांगितलं की आपण अमुक अमुक गॅलेक्सीमध्ये आहोत, आकाशगंगेमध्ये आहोत, तरी तुम्ही विश्वास ठेवता ना? या गॅलेक्सीमध्ये अंदाजे एवढे तारे आहेत, तरी तुम्ही विश्वास ठेवता ना? मग गुरुवरती का नाही विश्वास ठेवत? आपले ऋषी मुनी हे सगळे तपस्वी, हे सगळे शास्त्रज्ञच होते. त्यांनी अनेक शोध लावून ठेवले. आपले शोध पळून पुन्हा ते आपल्याकडेच जर परमार्गातून येत असतील आणि त्याला आपण विश्वास ठेवणार असू, तर आपल्या ग्रंथांवरती का नाही चौकस बुद्धीने ठेवा. तुमचं इंटेलेक्च्युअल ओपन ठेवून निश्चितपणे तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवा, पण त्यासाठी तुमचा सत्सद विवेक बुद्धी मात्र तुम्ही जागृत ठेवा. आणि मग तुम्ही स्वतः हे सगळं चोखाळून पहा की याच्यामध्ये काय आहे काय नाही ते. तर विषयांतर न करता आपण ह्या बाजूला येऊयात की
गुरुवरती आपला विश्वास नाही. म्हणून आपण काय करतो, नाना तऱ्हेचे भोग आपण भोगतो. भोग हे भोगायचेच आहेत, पण भोग भोगताना सुद्धा जर तुमची आनंदी मनस्थिती राहिली तर ते भोगाला काय अर्थ राहिला. माणूस अत्यंत सुखाच्या ठिकाणी उत्तम हॉटेलमध्ये जातो, छान छान तो त्याला आवडेल त्या गोष्टी मागवतो, पण मनामध्ये जर तो चिंतातूर असेल तर तो एक प्रकारचा भोगच झाला, तो उपभोग नव्हे. तुम्हाला ते खाताना सुद्धा जर आनंद होत नसेल तर त्याचा काय उपयोग आहे. म्हणून श्री गुरु काय देईल म्हणसी, गुरु काय देणार आहे आम्हाला, अशा जर कर्मदरिद्री विचार आपल्या मनामध्ये असतील तर खरोखर गुरु सुद्धा हातबल होतात. त्यांची द्यायची इच्छा असेल तरी देखील ते देऊ शकत नाही. आणि म्हणून पुढे असं म्हणलंय, गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा बोधू, तुझे अंतःकरणी वेधू असे तया चरणावरी. तो दातार अखिल मही जैसा मेघाचा गुण पाही, पर्जन्य पडतो सर्वा ठाई कृपा सिंधू असा असे. दत्त महाराजांना कृपा सिंधू म्हणले, भक्तवत्सल म्हणले. मग त्याचं उदाहरण देताना गुरुचरित्रकार असं म्हणतात की ज्याप्रमाणे मेघ म्हणजे ढग, काळे ढग, पाण्याने भरलेला ढग हा ज्याप्रमाणे सर्वत्र वर्षा करतो आणि सर्वांना सुखावतो, त्याप्रमाणे गुरु हा कृपा सिंधू असून तो सर्वांवरती समान वर्षाव करतो त्याच्या प्रेमाचा, त्याच्या कृपेचा. त्यामुळे असा कृपा सिंधू असताना पात्रानुसार, योग्यतेनुसार कोणाला काय हवं नको हे पाहून त्याप्रमाणे गुरु बरोबर त्याला पुढे नेण्यासाठी, मार्गस्थ करण्यासाठी म्हणून करत असतात. पण ते काय म्हणतात की आता आपला कमीपणा कुठे येतो, त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर, सखोल भूमी उदक स्थिर, उन्नती उदक नाही जाण. म्हणजे सखोल भूमी म्हणजे खोलगट भूमी, खोलगट जी जमीन असते त्या ठिकाणी पाणी स्थिर राहतं, म्हणजे पाणी साठतं. धरणं वगैरे बघा तुम्ही, त्यामध्ये पाणी साठवलं जातं कारण ती खोल आहेत. आणि उन्नती उदक नाही जाणं म्हणजे जे उथळ आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. आपले पूर्वज फार म्हणजे बौद्धिकदृष्ट्या खरोखर आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत होते. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे उन्नती उदक नाही जाणार, जे उथळ आहे ते वाहून जाणार आहे, त्या ठिकाणी स्थिरत्व नाही. आपलं मन सुद्धा असंच जर खोल म्हणजे उत्तम ठिकाणी परमेश्वराच्या, स्वामींच्या, दत्त महाराजांच्या चरणाशी जर स्थिर असेल तर त्या ठिकाणी त्या विचारांचं चिंतन मनन होऊन आपली उन्नती, प्रगती ही होईल. आणि नाही ते जर उथळ असेल, सातत्याने इकडे तिकडे वाहत असेल तर मात्र ते एका ठिकाणी स्थिर होऊ शकणार नाही, हे चरित्रकारांना सांगायचंय. दृढ भक्ती जाणा सखोल भूमी, याचं पुढे लगेच उदाहरण त्यांनी दिलंय. दृढ भक्ती जाणा सखोल भूमी, दांभिक ओळखा उन्नत तुम्ही. आता आपण खरंच दांभिक आहोत का हे सुद्धा आपल्याला पाहायला लागेल. लोकांना राग येतो म्हणल्यावर तुम्ही दांभिक आहात, पण कोणी कोणाला म्हणायची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतःचं परीक्षण करा, निरीक्षण करा आणि पहा की आज मी एक गुरु केला, त्यांनी सांगितलं, हे ऐकलं, त्याप्रमाणे केलं, नाही मला बरं वाटलं, नाही मला त्याच्यात मला अपेक्षित असलेले जे काही त्याच्यातनं मला मिळवायचं होतं ते नाही मिळालं. गुरु बदलला, देव बदलला, आज ह्याला गेलो, उद्या त्याला गेलो, आज ह्यांचं वाचायला लागलो, आज हनुमान चालीसा म्हणली, ते हिंदी बिंदी आपल्याला काही जमत नाही, मग मी आता भीमरूपी म्हणायला लागलो, मग तेही मला धड काही पटेना, मग मी अजून काहीतरी म्हणायला लागलो, मग गुरुचरित्राचा 14वा अध्याय कोणी सांगितला तो वाचायला. तुम्ही एक काहीतरी करा आणि ज्याच्यावरती तुमची दृढ निष्ठा, जे तुम्ही करताय त्याच्यावर तर विश्वास ठेवा, बाकीच्यांवर सोडून द्या. जे तुम्ही करताय मनापासून करताय, कोणीतरी गायत्री मंत्राचा जप करत असेल, कोणी अथर्वशीर्ष म्हणत असेल, कोणी प्रणम्य शीर्षादेव म्हणत असेल, तुम्ही जे म्हणता त्याच्यावर तरी विश्वास ठेवा. तुमचा तुमच्यावर विश्वास नसेल तर गुरुवर ठेवा, गुरुवर नसेल तर स्वतःवर ठेवा, पण कुठेतरी विश्वास ठेवा. आणि हे जर तुम्ही करू शकलात तरच तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये प्रगती शक्य आहे. नाहीतर तुम्ही असेच पत्रिका दाखवत इथे येईन, तिथे येईन, तिथे येईन, हे तुम्ही करत बसणार. साईबाबांच्या पोथीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हस्त सामुद्रिकाला तुम्ही हात दाखवू नका. साईबाबा म्हणतात कर्मावरती विश्वास ठेवा आणि तुमच्या गुरूंवरती विश्वास ठेवा. म्हणून त्यांनी 2 मंत्र दिले अतिशय सोप्या शब्दामध्ये, श्रद्धा आणि सबुरी. याचं इंग्लिश ट्रान्सलेशन माझ्या मते तरी शक्य नाही. श्रद्धा आणि सबुरी.
सबुरी म्हणजे पेशन्स, एवढंच त्याचं लिमिटेड व्हर्जन नाही. सबुरी म्हणजे परमेश्वरावरती जी श्रद्धा आहे आपण ठेवलेली, त्याच्यामध्ये अचल राहणं, त्या श्रद्धेमध्ये दृढ असणं, आणि दृढ असताना ती सातत्याने दृढता, तुमची निश्चल श्रद्धा असणं म्हणजे सबुरी आहे. म्हणजे श्रद्धा आणि सबुरी किती थोर, दोनच शब्दांमध्ये सर्व काही सार आलेलं आहे आयुष्याचं. असे आपले संत होऊन गेले. ह्या महाराष्ट्राच्या पुण्य पावन भूमीला असे अनंत संत या भूमीमध्ये आले. अशा पावन भूमीमध्ये आपण आहोत, आणि आपल्या मनामध्ये जर किंतु परंतु तरी देखील येत असतील, तर आपल्यासारखी दैवदरिद्री, कर्मदरिद्री आपणच. म्हणून लवकर जागरूक व्हा. आपण जे करतो त्याच्यावरती दृढ निष्ठा ठेवा. जे तुम्ही करत असाल ते अतिशय प्रेमाने, भक्तिपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने ते करा. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील, तुमच्या इप्सित मनोकामना पूर्ण होतील. ह्या विषयावरती माझं बोलणं अजून बाकी आहे, पण ते आपण पुढच्या निरूपणामध्ये पाहूया. एखादं निरूपण 30-40 मिनिटाच्या पुढे नसावं असा माझा एक माझी धारणा आहे. आणि तसं जर झालं तर लोकांना तेवढं ऐकण्या इतका त्यांच्यापाशी वेळ नाही, किंवा त्यांचे सबुरी नाही असं आपण म्हणूया. म्हणून आजच्या भागामध्ये आपण थोडंसं इथे थांबूया. अंबरीश आणि दुर्वास यांच्या कथेपेक्षा ह्या गोष्टीमध्ये, ह्या अध्यायामध्ये जे गुरुभक्तीबद्दल सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल आज आपण बोललो. माझा जो काही विचार मी यातनं मांडण्याचा प्रयत्न केला तो आपण त्याच्यावरती विचार कराल, चिंतन मनन कराल, तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून याच्यावरती विचार कराल, अशी माझी माफक अपेक्षा आहे. बोलण्यात काही पुढे मागे झालं असेल तर मला क्षमा करा. जास्तीत जास्त सद्गुरू माहेर ह्या चॅनलचे सबस्क्रायबर व्हा, लोकांपर्यंत हे पोचवा, लोकांचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोचू देत, म्हणजे मला समजेल की नक्की हे लोकांना आवडतंय, किंवा लोकांना ह्याच्यातनं काही प्रेरणा, चालना काही मिळतीये. गुरुचरित्राचं वाचन करा, दासबोध ग्रंथ, ज्ञानेश्वरी गाथा यांची पारायण करा. शक्य नसेल तर तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल त्यावेळेला एकतरी ओवी अनुभवावी म्हणून कुठलाही यातला एखादा महान ग्रंथ तुम्ही घ्या, त्याच्यावरती तुम्ही आपल्या घरातल्यांची चर्चा करा, पुढच्या पिढीला याबद्दल कळू देत की आपल्याकडे किती महान ग्रंथरचना झालेली आहे. त्याच्याबद्दल पुढच्या पिढींना, लहान मुलांना त्यांच्यावरती हे संस्कार करा, स्वतःवरती संस्कार करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खूप खूप धन्यवाद.